शमोदमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजम्. तरी सर्वेंद्रियांची या वृत्ती घेऊन आपुला हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम म्हणिपे शमू. तो गुणगा उपक्रमू जया कर्माचा. आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटूनी विधीचे निदंडे नेदिजे अधर्माकडे कहीची जावो. तो पैगा शमा विरजा दमगुण जेथ दुजा आणि स्वधर्माची या वोजा जिणे जे का. सटवीची ये राती न विसंबिजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप आणि शौच ही निष्पाप द्विविध जेथ. मन भाव शुद्धी भरले आंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का. तया नाम शौच पार्था तो कर्मी गुण जये चौथा आणि पृथ्वीची या परी सर्वथा सर्व जे साहाणे. ते गा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा स्वरामाजी सुहावा पंचमुजैसा. आणि वाकुडेनी वोघेसी गंगावा हे उजूची जैसी कापुटी वळला उसी गोडी जैसी. तैसा विषमा ही जीवा लागी उजुकारू बरवा ते आर्जवगा साहावा जेथींचा गुण. आणि पाणीये प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळी परी ते आघवेची फळी जाणे जेवी. तैसे शास्त्राचारे तेणे ईश्वरुची येकू पावणे हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. ते गा कर्मी जिये सातवा गुण होये आणि विज्ञान हे पाहे एवं रूप. तरी सत्वशुद्धीची ये वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वींची मिळे निष्टंक बुद्धी. हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण. पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग मात्रा ते. आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेणे कर्म ते साच. एवं नवही शमादिक गुण जेथ निर्दोख ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. तो नवगुण रत्ना करू यया नवरत्नांचा हारू न फेडित ले दिन करू प्रकाशू जैसा. नाना चापा चापोळी पूजिला चंद्रू चंद्रिका धवळला का चंदनु निजे चर्चिला सौरभ्ये जेवी. तेवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मण्याचे अव्यंग कहीची न संडी आंग ब्राह्मणाचे. आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो ऐक प्रज्ञेचिया भरोवरी. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्. तरी भानुहा तेजे नापेक्षी जेवी विरजे का सिंहे न पाहिजे जावळिया. ऐसा स्वयंभ जो जीवे लाठू सावाये वीण उद्भटू ते शौर्यगा जेथ श्रेष्ठू पहिला गुण. आणि सूर्याचे नि प्रतापे कोडीही नक्षत्र हारपे ना तो तरी न लोपे सचंद्रीतीही. तैसे नि आपुले प्रौढी गुणे जगासी विस्मयो देणे आपण तरी न क्षोभणे कायसे नाही. ते प्रागल्भ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दुजा आणि धीरू तो तिजा जेथींचा गुण. वरी पडलिया ही आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकीना ते परियेस धैर्य जेथे. आणि पाणी हो का भलते तुके परी ते जिणवनी पद्म फाके का आकाश उंचिया जिंके आवडे तया. तेवी विविधा अवस्था पातलिया जिणवनी पार्था प्रज्ञा फळतया अर्था वेझ देणे जे. ते दक्षत्व गा चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का. माहेवणी प्रयत्नेसी सुकविजे सेजे जैसी रिपू पाठी नेदिजे तैसी समरंगणी. हा क्षत्रियांचा आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी सहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. आणि जाले नि फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू. नाना आवडीचे नि मापे चांदिणे भलतेणे घेपे पुढिलांचे नि संकल्पे तैसे जे देणे. ते उमपगा दान
जेथ सहावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का. पोषूनि अवयव आपुले करविजती मानविले, तेवी पालणे लोभविले जगजे भोगणे. तया नाम ईश्वर भावो, जो सर्व सामर्थ्याचा ठावो, तो गुणा माझे रावो सातवा जेथ. ऐसे जे शौर्यादिकी इही सात गुणविशेखी, अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे. तैसे सप्तगुणी विचित्र, कर्म जे जगी पवित्र, ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे. नाना क्षत्रिय नव्हे नरू, तो सत्व सोनयाचा मेरू. म्हणून गुणस्वर्गा आधारू साता इया. ना तरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी, हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे तो. का गुणांचे साताही योगी, हे क्रिया ते गंगा जगी. तया महोदधीचिया आंगी विलसे जैसी. परी हे बहु असो देख, शौर्यादि गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसी. आता वैश्याची ये जाती, उचित जे महामती, ते ऐके निरुती क्रिया सांगो. कृषिगो रक्षवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं. परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. तरी भूमी बीज नांगरू, यया भांडवलाचा आधारू. घेऊनि लाभू अपारू मेळवणे जे. किंबहुना कृषी जिणे, गोधने राखोनि वर्तणे. का सवघींची विकणे महाघी वस्तू. ये तुलाची पांडवा, वैश्याते कर्माचा मेळावा. हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाण. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण, हे द्विजन्मे तिही वर्ण. ययांचे जे शुश्रूषण, ते शूद्र कर्म. पै द्विजसेवे परवते, धावणे नाही शूद्राते. एवं चतुर्वर्णोचिते दाविली कर्मे. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. आता इयेची विचक्षणा, वेगळालिया वर्णा. उचित जैसे कारणा शब्दादिक. ना तरी जळदच्युता, पाणिया उचित सरिता. सरितेसी पांडुसुता सिंधू उचितू. तैसे वर्णाश्रमवशे, जे करणीय आले असे. गोरे या आंगा जैसे गोरेपण. तया स्वभाव विहिता कर्मा, शास्त्राचे निमुखे वीरोत्तमा. प्रवर्तावया लागी प्रमा आढळकी जे. पै आपुलेची रत्नथिते, घेपे पारखियाचे निहाते. तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावे. जैसी दिठी असे आपुलिया ठाई, परी दीपे वीण भोग नाही. मार्गू न लाहता काई, पाय असता होय. म्हणून जातीवशे साचारू, सहज असे जो अधिकारू. तो आपुलालिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. मग घरीचाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा. तरी घेता काय पांडवा आडळू असे. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले. ते विहित जो आपुले आचरेगा. परी आळसु सांडुनी, फळकाम दवडुनी. आंगे जीवे मांडुनी तेथेची भरू. वोघी पडिले पाणी, नेणे आनानी वाहणी. तैसा जाय आचरणी व्यवस्थौनी. अर्जुना जो या परी, ते विहित कर्म स्वये करी. तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. जे अकरणा आणि निषिद्धा, न वचेची काही संबंधा. म्हणून भवा विरुद्धा मुकला तो. आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ कोडे. तेथ चंदनाचेही खोडे न लेची तो. येर नित्य कर्म तव, फलत्यागे वेचिले सर्व. म्हणून मोक्षाची शिव ठाकू लाहे. ऐसे निशुभाशुभी संसारी, सांडिला तो अवधारी. वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्षलाभाची जे प्रमा. नाना कर्म मार्ग श्रमा शेवटु जेथ. मोक्ष फळे दिधली बोल, जे सुकृत तरुचे फूल. तये वैराग्य ठेवी पाऊल भमरु जैसा. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा. उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे. किंबहुना आत्मज्ञान, जेणे हाताये निधान. ते वैराग्य दिव्यांजन जीवेले तो. ऐसी मोक्षाची योग्यता, सिद्धी जायतया पांडुसुता. अनुसरोनि विहिता कर्मायया. हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा. आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची.
पै आघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी का तयाची नामे जैसी तपेतिया केली का बाळका एकी माये वाचोनी जिणे काय आहे म्हणून सेविजे की तो होये पाटाचा धर्म नाना पाणी म्हणून मासा गंगान सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा बरपडा झाला तैसे आपुलिया विहिता उपायो असेन विसंबिता ऐसा की जे की जगन्नाथा आभारू पडे अगाजयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो पै जीवाचे कसी उतरली ते दासी की गोसावीण झाली सिसेवेची तया मौली वही जेवी तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा येरते गा पांडवा वणिज करणे यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळिली जयापासून का आली आकारा भूते जो अविद्येची या चिंधिया गुंडूनी जीव बाहुलिया खेळवी तसे तिगुणिया अहंकार रज्जू जेणे जग हे समस्त आतबाहेरी पूर्ण भरित झाले आहे दीपजात तेजे तैसे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसायतया जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेधवशे हे सर्व ही नावडे जैसे वांत होय प्राणनाथाची या आधी विरहणी ते जिणेही बाधी तैसे सुखजात त्रिशुद्धी दुःखाची लागे सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे म्हणून मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे आंगी तेणे स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठावा श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् अगा आपुला हा स्वधर्मो आचरणी जरी विषमो तरी पाहावा तो परिणामो फळेल जेणे जै सुखा लागी आपण पया निंबची आथी धनंजया तै कडुवटपण तयाचिया उबगिजेना फळणया ऐलीकडे केळी ते पाहता आसमोडे ऐसी त्यजली तरी जोडे तैसे के गोमटे तेवी स्वधर्म साकडू देखोनी केला जरी कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जी जे ते नोहे स्नेह कुर्हे की येरी जिया पराविया रंभे हुनी बरविया तिया काय कराविया बाळके तेणे अगा पाणिया हुनी बहुवे तुपी गुण कीर आहे परी मीना काय होये असणे तेथ पै आघविया जगाजे विख ते विख किडियाचे पियुख आणि जगा गुळते देख मरणतया म्हणून जे विहित जया जेणे फिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी येरा पराचारा बरविया ऐसे होईल टेंकलेया पायांचे चालणे डोईया केले जैसे या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले ते करी तेणे जिंतिले कर्मबंधाते आणि स्वधर्मुची पाळावा परधर्मु तो गाळावा हा नेमुही पांडवा नकी जेची पैगा तरी आत्मा दृष्ट नोहे तव कर्म करणे का ठाये आणि करणे तेथ आहे आयासु आधी सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः म्हणून भलतीये कर्मी आयासु जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषु सांगे आगा उजू वाटा चालावे तरी पायची शिणवावे ना आडराने धावावे तरी तेची पै शिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया परी जे वाहता विसावया मिळीजे ते घेपे एरवी कणा आणि भुसा
कांडिता ही सोसु सरिसा, जेची रंधन श्वान मांसा तेची हवी. दधी जळाची या घुसळणा, व्यापार सारिखेची विचक्षणा. वाळुके तिळा घाणा, गाळणे एक. पै नित्य होम देयावया, का सैरा आगी सुवावया. फुंकिता धू धनंजया, साहणे तेची. परी धर्मपत्नी धांगडी, पोसिता जरी एकी वोढी. तरी का अपरवडी, आणावी आंगा. हागा पाठी लागला घाई, मरण न चुकेची पाही. तरी समोरला काई, आगळे न कीजे. कुलस्त्री दांडयाचे घाये, परघर रिगाली ही जरी साहे. तरी स्वपती ते वाये, सांडिले की. तैसे आवडते ही करणे, न निपजे शिणल्या विणे. तरी विहित बारे कोणे, बोले भारी. बरी थोडेची अमृत घेता, सर्वस्व वेचो का पांडुसुता. जेणे जोडे जीविता, अक्षयत्व. येर का ह्या मोले वेचूनी, विष पियावे घेऊनी. आत्महत्येसी निमोनी, जाई जे जेणे. तैसे जाचूनी या इंद्रिये, वेचूनी आयुष्याचे निदिये. साचले पापी आन आहे, दुःखा वाचूनी. म्हणून करावा स्वधर्मू, जो करिता हिरोनी घे श्रमू. उचित देईल परमू, पुरुषार्थ राजू. या कारणे किरीटी, स्वधर्माची राहाटी. न विसंबिजे संकटी, सिद्ध मंत्रु जैसा. का नाव जैसी उदधी, महारोगी दिव्यौषधी. न विसंबिजे तया बुद्धी, स्वकर्म येथ. मग ययाची गा कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा. तोषला ईशु तमरजा, झाडा करूनी. शुद्ध सत्वाची या वाटा, आणि आपुली उत्कंठा. भवस्वर्ग काळकूटा, ऐसे दावी. जिये वैराग्य येणे बोले, मागा संसिद्धी रूप केले. किंबहुना ते आपुले, मेळवी खागे. मग जिंतिली आहे भोये, पुरुष सर्वत्र जैसा होये. का जाला हि जे लाहे, ते आता सांगो. असक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहः. नैष्कर्म्य सिद्धिं परमां, संन्यासेनाधिगच्छति. तरी देहादिक हे संसारे, सर्व ही मांडले से गुंभीरे. तेथ नातुडे तो वागुरे, वारा जैसा. पै परिपाकाची ये वेळे, फळ देठे ना देठू फळे. न धरे तैसे स्नेह खुळे, सर्वत्र होय. पुत्र वित्त कलत्र, हे जालियाही स्वतंत्र. माझे न म्हणे पात्र, विषाचे जैसे. हे असो विषय जाती, बुद्धी पोळली ऐसी माघवती. पाऊले घेऊनी एकांती, हृदयाचा रिगे. ऐसया अंतःकरण, बाह्य येता तयाची आण. न मोडी समर्था भेण, दासी जैसी. तैसे ऐक्याची ये मुठी, माझी वडे चित्त किरीटी. करू निवेधी नेहटी, आत्मयाचा. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे, निमणे जालेची आहे. आगी दडपलिया धुये, राहिजे जैसे. म्हणून नियमिलिया मानसी, स्पृहा नासोनी जाय आपैसी. किंबहुना तो ऐसी, भूमिका पावे. पै अन्यथा बोधू आघवा, मावळो नितया पांडवा. बोधमात्रीची जीवा, ठावो होय. धरवणी वेचे सरे, तैसे भोगे प्राचीन पुरे. नवे तव नुपकरे, काहीची करू. ऐशी कर्मसाम्य दशा, होय तेथ वीरेशा. मग श्री गुरु आपैसा, भेटेची गा. रात्रीची चौपाहरी, वेचलिया अवधारी. डोळया तमारी, मिळे जैसा. का येऊनी फळाचा घडू, पारुषवी केळीची वाढू. श्री गुरु भेटोनी करी पाडू, मुमुक्षु तैसा. मग आलिंगिला पूर्णिमा, जैसा उणीव सांडी चंद्रमा. तैसे होय वीरोत्तमा, गुरुकृपातया. तेव्हा अबोधू मात्र असे, तो तव तया कृपानासे. तेथ निशिसवे जैसे, अंधारे जाय. तैसी अबोधाची ये कुशी, कर्म करता कार्य ऐशी. त्रिपुटी असे ते जैसी, गाभिणी मारिली. तैसे अबोधनाशासवे, नाशे क्रिया जात आघवे. ऐसा समूळ संभवे, संन्यासुहा. येणे समूळा ज्ञान संन्यासे. दृश्याचा जेथ ठावो पुसे, तेत बुझावे ते आपैसे. तोची आहे चेलियावरी पाही, स्वप्नीची या तिये डोही.
आपण या ते काई काढू जाईजे. तैमी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न. जाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश. मुखा भासेसी आरिसा, परवता नेलिया वीरेशा. पाहाते पणे वीण जैसा, पाहाता ठाके. तैसे नेणणे जे गेले, तेणे जाणणे ही नेले. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. तेथ स्वभावे धनंजया, नाही कोणीची क्रिया. म्हणून प्रवादुतया नैष्कर्मी ऐसा. ते आपुले आपणपे, असे तेची होऊनी हारपे. तरंगुका वायुलोपे समुद्र जैसा. तैसे न होणे निफजे, ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे. सर्व सिद्धीत सहजे परमहेची. देऊळाची या कामा कळसू, उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू. का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. तैसे आपुले नेणणे, फेडीजे का जाणणे. तेही गिळूनी असणे, ऐसी जे दशा. तिये परते काही, निपजणे आन नाही. म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म, तथाप्नोति निबोध मे. समासे नैव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा. परी हेची आत्मसिद्धी, जो कोणी भाग्यनिधी. श्री गुरुकृपालब्धी काळी पावे. उदय जताची दिन करू, प्रकाशुची आते आधारू. का दीपसंगे कापुरू, दीपुची होय. तया लवणाची कणिका, मिळत खेव उदका. उदकची होऊनी देखा, ठाके जेवी. का निद्रित चेवलिया, स्वप्नेसी नीद वाया. जाऊनी आपण पया, मिळे जैसा. तैसे जया कोण्हासी दैवे, गुरुवाक्य श्रवणाची सवे. द्वैत गिळोनी विसवे, आपण या वृत्ती. तयासी मग कर्म करणे, हे बोली जैलची कवणे. आकाशा येणे जाणे आहे काही, म्हणून तयासी काही. त्रिशुद्धी करणे नाही, परी ऐसे जरी हे काही नव्हे जया. काना वचनाची ये भेटी, सरिसाची पै किरीटी. वस्तू होऊ न उठी, कवणी एकुजो. एरवी स्वकर्माचे निबंधी, काम्य निषिद्धाची या इंधनी. रजतमे कीर दोन्ही, जाळिली आधी. पुत्रवित्त परलोकू, यया तिहींचा अभिलाखू. घरी होय पायिकू, हेही झाले. इंद्रिये सैरा पदार्थी, रिगता विटाळली होती. तिये प्रत्याहार तीर्थी, न्हाणिली कीर. आणि स्वधर्माचे फळ, ईश्वरी अर्पूनी सकळ. घेऊन केले अढळ वैराग्यपद. ऐसी आत्मसाक्षात्कारी, लाभे ज्ञानाची उजरी. ते सामग्री कीरपुरी मेळविली. आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाही. तेव्हाची तिही काही वंचिजेना. परी वोखद घेत खेमो, काय लाभे आपुला ठावो. का उदय जताची दिवो, मध्यान्न होय. सुक्षेत्री आणि वोलटे, बीजही पेरिले गोमटे. तरी आलोट फळ भेटे, परिवेळे की गा. जोडला मार्ग प्रांजळू, मिनला सुसगाचाही मेळू. तरी पाविजे वाचून वेळू, लागे चिकी. तैसा वैराग्य लाभू जाला, वरी सद्गुरुही भेटला. जीवी अंकुर फुटला विवेकाचा. तेणे ब्रह्म एक आथी, येर आघवीची भ्रांती. हेही कीर प्रतीती गाढ केली. परी तेची जे परब्रह्म, सर्वात्म सर्वोत्तम. मोक्षाचेही काम सरे जेथ. यया तिन्ही अवस्था पोटी, जिरवी जे गा किरीटी. तया ज्ञानासीही मिठी, दे जे वस्तू. ऐक्याचे एकपण सरे, जेथ आनंद कणुही विरे. काहीची नुरोनी उरे, जे काही गा. तिये ब्रह्मी ऐक्यपणे, ब्रह्मची होऊनी असणे. ते क्रमेची करून तेणे, पाविजे पै. भुकेलिया पासी, वोगरिले षड्रसी. तो तृप्ती प्रतिग्रासी, लाहे जेवी. तैसा वैराग्याचा वोलावा, विवेकाचा तो दिवा. आंबुथिता आत्मठेवा, काढीची तो. तरी भोगिजे आत्मवृद्धी, येवढी योग्यतेची सिद्धी. जयाच्या आंगी निरवधी, लेणे जाली. तो जेणे क्रमे ब्रह्म, होणे करी गा सुगम. तया क्रमाचे आता वर्म, आईक सांगो. बुद्ध्या विशुद्धया युक्तो, धृत्यात्मानं नियम्य च.
शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च. तरी गुरु दाविलिया वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेणे. मग राहूने उगळिली प्रभा चंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी. सांडूनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी. आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेवो नेवो निरंतर इंद्रियी केले थोर शब्दादिक जे. ते रश्मिजाळ काढले या मृगजळ जाय लया तैसे निवृत्तिरोधे तया पाचाही केले. नेणता अधमाचिया अन्ना स्वदलिया कीजे वमना तैसी वोकविली सवासना इंद्रिये विषयी. मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐसी प्रायश्चित्ते धुवटे केली जेणे. पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली तिये करणे मग मनेसी योगधारणे मेळविली. तेवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखलिया ही वोखटे द्वेषू न करी. ना गोमटेची विपाये ते आणूनी पुढा सूये तया लागी न होये साभिलाषू. या परी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी त्यजूनि किरीकपाटी निकुंजी वसे. विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाचियाची मांदिया एकलेया. शमदमादिकी खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू. आणि अंगा बळयावे ना तरी क्षुधा जावे का जिभेचे पुरवावे मनोरथ. भोजन करिता विखी ययातिही न लेखी आहारी मिती संतोषी माप न सूये. अशनाचे निपावके हारपता प्राणुपोखे इतुकियाची भागू मोटके अशन करी. आणि परपुरुषे कामिली कुळवधू आंग न घाली निद्रालस्या न मोकली आसन तैसे. दंडवताचे निप्रसंगे भुई हन अंग लागे वाचूनी येर नेघे राभस्य तेथ. देह निर्वाहा पुरते राहाटवी हाता पायाते किंबहुना आपैते सबाह्य केले. आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदी वीरा तेथके वाग व्यापारा अवकाशु असे. ऐसे नि देह वाचा मानस हे जिणोनी बाह्य प्रदेश आकळिले आकाश ध्यानाचे तेणे. गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. पै ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यानरूढी गा. तेथ ध्येय ध्यान ध्याता ययातिही एकरूपता होय तव पांडुसुता की जे ते गा. म्हणून तो मुमुक्षु आत्मज्ञानी जाला दक्षु परी पुढा सूनि पक्षु योगाभ्यासाचा. अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पार्ष्णी पीडूनिया कावरु मूळ. आकुंचूनी अध देऊनी तिन्ही बंध करूनी एकवद वायुभेदी. कुंडलिनी जागवूनी मध्यमा विकाशूनी आधारादि भेदूनी अग्निवरी. सहस्रदळाचा मेघू पीयूषे वर्षोनी चांगू तो मूळवरी वोघू आणूनिया. नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी मनपवनाची खीचपुरी वाढूनिया. जालिया योगाचा गाढा मेळावा सूनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले. आणि ध्यानयोग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी होवावया निर्विघ्नी आधीची तेणे. वीतरागते सारिखा जोडूनी ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले. पहावे दिसे तववरी दिठी ते न संडी दीपुजरी तरी के आहे अवसरी देखावया. तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्य आथी तया भंगू कैसा. म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासु तो सभाग्यू करोनी जाला योग्यू आत्मलाभा. ऐसी वैराग्याची अंगी बाणूनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढला. वरी आड पाडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेकमुष्टी ध्यानाचे खांडे. ऐसे नि संसार रणा आतु
अंधारी सूर्य तैसा असे जातू मोक्ष विजय श्रीये वरैतू होवावया लागी अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. तेथ आडवारया आले दोषवैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू. जो न मोकली मारुनी जीवो नेदी उपजवोनी विचंबवी खोडा घालूनी हडांचिया. तयाचा देहदुर्ग हा थारा मोडूनी घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. जो विषयाचे निनावे चौगुणेही वरी थावे जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. तो विषय विषाचा अथावो आघविया दोषांचा रावो परिध्यान खड्गाचा घावो साहेल कैचा. आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालूनी बुंथी आंगी जो वाजे. जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सूनी वाघा सापडवी नरकादिका. तो विश्वाचे मारिता रिपू निवटूनी घातला दर्पू आणि जयाचा आहा कंपू तापसासी. क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरिजे तव अधिकू रिता होय जो. तो कामू कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे आले. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे कामू नाशलेनी नाशे तैसा क्रोधू. म्हणूनी काम वैरी जाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाचीही. आणि समर्थू आपुला खोडा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजवनी जो गाढा परिग्रहो. जो माथाची पालाणवी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची. शिष्य शास्त्रादि विलासे मदादि मुद्रेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगा जेणे. घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊनी अवतरे नागविया ही शरीरे लागला आहे. ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडूनी ठावो भव विजयाचा उत्सावो भोगी तसे जो. तेथ अमानित्वादी आघवे ज्ञानगुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशींचे आडवे रावो जैसे आले. तेव्हा सम्यक ज्ञानाचिया राणीवा उगाणूनी तया परिवारू होऊनिया राहत आंगे. प्रवृत्तीचिये राजबिदी अवस्था भेद प्रमदी कीजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. पुढा बोधाचिये कांबीवरी विवेक दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया. तेथ रिद्धिसिद्धींची अनेगे वृंदे मिळती प्रसंगे तिये पुष्पवर्षी आंगे नाहा तसे तो. ऐसेनी ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबिता आहे हरिखे तिन्ही लोक. तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेचीही ना. हे ना भलतेणे व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवे का दुजे अद्वितीय जाला. पै आपुल्या एकी सत्ता सर्वही कवळूनिया पांडुसुता कही न लगती ममता धाडिली तेणे. ऐसा जिंतिलिया रिपुवर्ग अपमानिलिया हे जग अपैसा योग तुरंग स्थिर जाला. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करी. आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे म्हणून हातू आसुडे वृत्तीचाही. जैसे रसौषध खरे आपुले काज करूनी पुरे आपणही नुरे तैसे होतसे. देखोनी ठाकिता ठावो धावता थिरावे पावो तैसा ब्रह्मसामीप्ये थावो अभ्यासु सांडी. घडता महोदधीसी गंगा वेगु सांडी जैसी का कामिनी कांतापासी स्थिर होय. नाना फळतिये वेळे केळीची वाढी माटुळे का गावा पुढे वळे मार्गु जैसा. तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हतियेरू हळूची ठेवी. म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया होतसे तै उपाया वोहटू पडे. मग वैराग्याची गोंधळुक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योगफळाचाही परिपाक दशा जे का. ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तयाचिया आंगा तै ब्रह्म होवावया जोगा
होय तो पुरुषु पुनवेहुनी चतुर्दशी जे तुले उणे पण शशी का सोळे याहुनी जैसी पंधरावी वाणी सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे येर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलवल आहे होय तो गा पै तेची होणे नवीण प्रतीती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषतो मग पांडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेणे निपजे रससोय तो तापुही जै जाय तै ते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लगबगा शरत्काळी सांडिजे गंगा का गीत राहता उपांगा वोहटू पडे तैसा आत्मबोधी उद्यमु करिता होय जो श्रमु तोही जेथे समु होऊनी जाय आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती ते भोगितसे महामती योग्युतोगा तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते तया उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हारवीजती दीप्ती आंगिका जेवी तेवी उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडत मोडत पार्था वास पाहे तो पाटिये वरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हारपती भेदांतरे तयाचिये दृष्टी तैसेनि अन्यथा ज्ञाने जिये घेपती जागर स्वप्ने तिये दोन्ही केली लीने अव्यक्ता माझी मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय जैसी भोजनाचा व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय नाना चालीची आवाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देऊनी निमे का जागृती जवजव उद्दीपे तव तव निद्रा हारपे मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षु आटे निशेषु जैसा तैसा बोध्य जात गिळितू बोध बोधे ये मज आतू मिसळला तेथ साध्यंतू अबोधू गेला तेव्हा कल्पांताची ये वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडून भरले जळे आ ब्रह्म जैसे नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट का जळोनी काष्ठे काष्ठ वन्हीची होय ना तरी लेणियांचे ठसे आटोनी गेलिया मुसे नामरूप भेदे जैसे सांडिजे सोने हेही असो चेईलिया ते स्वप्न नाही जालया मग आपणची आपणया उरिजे जैसे तैसा मी एक वाचूनी काही तया तयाही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोलाहे येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी हे भजती जिये पंथी ते तिन्ही पावोनी चौथी म्हणिपत आहे एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम जे नेणणे माझे प्रकाशोनी अन्यथात्वे माते दावूनी सर्व ही सर्वी भजवनी बुझावितसे जे जो जेथ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजियेडे का दिसे अखंडे जेणे स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा तो भक्तिया वोजा बोलिजेगा म्हणून आरताच्या ठाई हे आरती होऊनी पाही अपेक्षणीय जे काही ते मीची केला जिज्ञासु पुढा वीरेशा हेची होऊनी जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला हेची होऊनी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करूनी अर्थाभिधाना आणि माते एवं घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मज द्रष्ट्याते दृश्य करूनी येथे मुखची दिसे मुखे
या बोला काही न चुके, परी दुजे पण हे लटिके. आरिसा करी दिठी चंद्रची घे साचे, परी ये तुले हे तिमिराचे. जे एकची असे तयाचे दोन्ही दावी, तैसा सर्वत्र मीची मिया. घेपतसे भक्ती इया, परिदृश्यत्व हे वाया अज्ञानवशे. ते अज्ञान आता फिटले, माझे द्रष्टत्व मज भेटले. निजबिंबी एकवटले, प्रतिबिंब जैसे. पै जेव्हाही असे किडाळ, तेव्हाही सोनेची अढळ. परी ते कीड गेलिया केवळ, उरे जैसे. हा गा पौर्णिमे आधी काही, चंद्र सावयवू नाही. परी तिये दिवसी भेटे पाही, पूर्णता तया. तैसा मीची ज्ञानद्वारे, दिसे परी हस्तांतरे. मग द्रष्टत्व ते सरे, मियाची मी लाभे. म्हणून दृश्यपथा, अति तू माझा पार्था. भक्तियोग चवथा, म्हणित लागा. भक्त्या मामभिजानाति, यावान् यश्चास्मि तत्त्वतः. ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा, विशते तदनंतरम्. या ज्ञानभक्ती सहज, भक्तू एकवटला मज. तो मीची केवळ हे तुझ, श्रुत ही आहे. जे उभवूनी या भुजा, ज्ञानिया आत्मा माझा. हे बोलिलो कपिध्वजा, सप्तमाध्यायी. ते हे कल्पादी भक्तिमिया, भागवतमिषे ब्रह्मया. उत्तम म्हणूनी धनंजया, उपदेशिली. ज्ञानी इयेते स्वसंविती, शैव म्हणती शक्ती. आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. हे मज मिळतीये वेळे, तया कर्मयोगिया फळे. मग समस्त ही निखळे, मियाची भरे. तेथ वैराग्य विवेकेसी, आटे बंध मोक्षेसी. वृत्तीतये अवृत्तीसी, बुडोनी जाय. घेऊनी ऐलपणाते, परत्वहारपे जेथे. गिळूनी चारही भूते, आकाश जैसे. तया परी थडथांध, साध्य साधनातीत शुद्ध. ते मी होऊनी एकवद, भोगितो माते. घडोनी सिंधूची या आंगा, सिंधूवरी तळपे गंगा. तैसा पाडू तया भोगा, अवधारिजो. का आरिसयासी आरिसा, उटूनी दाविलिया जैसा. देखणा अतिशयो तैसा, भोगणातिये. हे असो दर्पणू नेलिया, तो मुख बोधूही गेलिया. देखले पण एकलेया, आस्वादिजे जेवी. चेईलया स्वप्ननाशे, आपले ऐक्यची दिसे. ते दुजे नवीन जैसे, भोगिजे का. तोची जालिया भोगुतयाचा, न घडे हा भावो जयांचा. तिही बोले केवी बोलाचा, उच्चारू कीजे. तयांचा नेणो गावी, रवी प्रकाशी हनदिवी. की व्योमालागी मांडवी, उभिली तिही. हा गा राजन्यत्व नवता आंगी, रावो रायपण काय भोगी. का आंधारुहन आलिंगी, दिनकराते. आणि आकाश जे नव्हे, तया आकाश काय जाणवे. रत्नांचा रूपी मिरवे, गुंजांचे लेणे. म्हणून मी होणे नाही, तया मीची आहे केही. मग भजेल हे काही, बोलो कीर. या लागी तो कर्मयोगी, मी जालाची माते भोगी. तारुण्य का तरुणांगी, जियापरी. तरंग सर्वांगी तोय चुंबी. प्रभा सर्वत्र विलसे बिंबी. नाना अवकाश नभी, लुंठ तुझैसा. तैसा रूप होऊनी माझे, माते क्रिया विणतो भजे. अलंकारुका सहजे, सोनया ते जेवी. का चंदनाची द्रुती जैसी, चंदनी भजे अपैसी. का अकृत्रिम शशी, चंद्रिका ते. तैसी क्रिया किरण साहे, तर्ही अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची जोगे नव्हे, बोला ऐसे. तेव्हा पूर्व संस्कार छंदे, जे काही तो अनुवादे. तेने आळविले निबोधे, बोलता मीची. बोलतया बोलताची भेटे, तेथे बोलिले हे न घटे. ते मौन तव गोमटे, स्तवन माझे. म्हणून तया बोलता, बोली बोलता मी भेटता. मौन होय तेणे तत्वता, स्तवितो माते. तैसेची बुद्धी का दिठी, जे तो देखो जाय किरीटी. ते देखणे दृश्य लोटी, देखतेची दावी. आरसिया आधी जैसे, देखतेची मुख दिसे. तयाचे देखणे तैसे, मेळवी द्रष्टे. दृश्य जाऊनिया द्रष्टे, द्रष्ट्यासीची जै भेटे.
तै एकलेपणे न घटे द्रष्टेपणही. तेथ स्वप्नीची या प्रिया चेवोनी झोंबो गेलिया. ठाई जे दोन्ही न होनिया आपणची जैसे. का दोही काष्ठाची ये दृष्टी माझी वन्ही एक उठी. तो दोन्ही हे भाष आटी आपणची होय. नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेलिया गभस्ती. बिंबताही असती जाय जैसी. तैसा मी होऊनी देखते तो घेऊ जाय दृश्याते. तेथ दृश्यने तिथे द्रष्टत्वेसी. रवी अंधारू प्रकाशिता नुरेची जेवी प्रकाश्यता. तेवी दृष्टी नाही दृश्यता मी जालिया. मग देखिजे नान देखिजे ऐसी जे दशा निपजे. ते ते दर्शन माझे साचोकारे. ते भलतयाही किरीटी पदार्थाची या भेटी. द्रष्टदृश्यातीता दृष्टी भोगितो सदा. आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे. मिया आत्मेन आपण पे तैसे जाले तया. कल्पांती उदक उदके रुंधिलिया वाहो ठाके. तैसा आत्मेनि मिया येके कोंदला तो. पावो आपण पया वोळघे केवी वन्ही आपण पया लागे. आपण पा पाणी रिघे स्नाना कैसे. म्हणून सर्व मी जालेपणे ठेले तया येणे जाणे. तेची गा यात्रा करणे अद्वयामज. पै जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू. तरी नाही भूमी भागू क्रमिला तेणे. जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे. ते तोयची एक आघवे म्हणूनिया. गेलिया ही भलते उता उदकपणे पांडुसुता. तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी. तैसा मीपणे हा लोटला तो आघवे याची मजांतू आला. या यात्रा होय भला कापडी माझा. आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे. तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया. तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पांडुसुता. मिया आत्मेनी मज पाहता मीची होय. पै दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे. सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जेवी. दीपा ते दीपे प्रकाशिजे तेन प्रकाशिणेची निपजे. तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैचे. कर्म ही करीतची आहे जै करावे हे भाष जाये. तैन करणेची होये तयाचे केले. क्रिया जात मी जालेपणे घडे काहीची न करणे. तयाची नाव पूजणे खुणेचे माझे. म्हणून करी तया ही वोजा. तेन करणे हेची कपिध्वजा. निफजे तिया महापूजा पूजितो माते. एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन. अद्वयामज गमन तो चाले तेची.